महाराष्ट्राच्या राजकीय सीमा आणि भौगोलिक स्थानाचा हा एक झटपट आढावा आहे. आज ना आपण महाराष्ट्राचा नकाशा अगदी डोळ्यांसमोर उभा करणार आहोत. म्हणजे राज्याच्या चारही दिशांना आणि उपदिशांना नेमकी कोणती राज्य आणि समुद्र आहेत हे आपण इतक्या सोप्या आणि जलद पद्धतीने समजून घेणार आहोत की हा सगळा भूगोल तुमच्या कायम लक्षात राहील. तर पहिली गोष्ट म्हणजे आपली पश्चिम आणि वायव्य सीमा. तुम्हाला माहितीच असेल, महाराष्ट्राच्या अगदी पश्चिमेला आपला अथांग असा अरबी समुद्र पसरलेला आहे आणि तिथूनच आपण थोडं वायव्य दिशेकडे पाहिलं तर तिथे आपल्याला गुजरात राज्याची सीमा लागलेली दिसते. आता दुसरी गोष्ट, उत्तरेकडचा आणि पूर्वेकडचा विस्तार. राज्याच्या अगदी उत्तरेला मध्य प्रदेश आहे आणि तुम्ही जर ईशान्येला बघितलत ना तर तिथे मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या दोन्ही राज्यांच्या सीमा एकत्र येतात. तर पूर्णपणे पूर्व दिशेला मात्र छत्तीसगड हे राज्य वसलेलं आहे. आणि शेवटी उरलेल्या दक्षिण भागाची माहिती घेऊया. राज्याच्या आग्नेयेला तेलंगणा राज्य आहे. अगदी दक्षिणेला पाहिलं तर कर्नाटक आहे आणि नैऋत्येला आपल्या सगळ्यांना आवडणाऱ्या गोवा या राज्याची सुंदर किनारपट्टी लागलेली आहे. थोडक्यात सांगायचं तर आपला महाराष्ट्र एकूण 6 राज्य आणि एका समुद्राने चारी बाजूनी वेढलेलं आहे, जे राज्याचं भौगोलिक महत्त्व अगदी स्पष्ट करतं.